7.3 खेळांचे आंतरराष्ट्रीयकरण. 20व्या आणि 21व्या शतकात खेळांचे आंतरराष्ट्रीयकरण झाले. ऑलिम्पिक, एशियाड, ब्रिटिश राष्ट्रकुल, विम्बल्डन यांसारख्या स्पर्धांमधून खेळल्या जाणाऱ्या क्रिकेट, फुटबॉल, लॉन टेनिस इत्यादी सामन्यांचे थेट प्रक्षेपण दूरदर्शन व अन्य वाहिन्यांवरून जगभर एकाच वेळी केले जाते. ज्या देशांचा त्या खेळात काही सहभाग नाही असे प्रेक्षकसुद्धा त्या खेळाचा आनंद घेत असतात. उदाहरणार्थ, क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत भारत अंतिम फेरीत पोहोचल्यावर जगभरातील प्रेक्षकांनी तो सामना पाहिला. या जगभरच्या प्रेक्षकांनी खेळाचे अर्थकारणच बदलून टाकले आहे. हौशी खेळाडू शिकण्यासाठी सामने बघतात, प्रेक्षक मनोरंजनासाठी बघतात, कंपन्या जाहिरातीची संधी म्हणून सामन्यांकडे बघतात, प्रेक्षकांना सामने समजावून देण्यासाठी निवृत्त खेळाडू येतात. आता या मुद्द्यामध्ये आणखी 2 शब्द आलेत बघा, राष्ट्रकुल आणि विम्बल्डन. तसं तर एकूण 4 शब्द आले, ऑलिम्पिक आणि एशियाड, पण त्याचा अर्थ आपण समजून घेतला आहे मागच्या घटकामध्ये. आता राष्ट्रकुल आणि विम्बल्डन म्हणजे काय? तर राष्ट्रकुल म्हणजे ब्रिटिश राष्ट्रकुल ही सुद्धा एक स्पर्धा आयोजित करणारी एक संघटनाच आहे. 1930 पासून विविध स्पर्धा दर 4 वर्षांनी आयोजित केल्या जातात. ज्या ज्या देशांवर ब्रिटिशांचं राज्य होतं त्या सगळ्या देशांचं मिळून एक राष्ट्रकूट नावाचं ब्रिटिश राष्ट्रकूट अशी एक संघटना तयार करण्यात आली आणि एकूण 54 देश त्याच्यामध्ये सभासद आहेत, पण प्रत्यक्षामध्ये खेळामध्ये 71 देश सहभागी होत असतात. त्यानंतर दुसरं एक नाव आलं आहे ते म्हणजे विम्बल्डन. तर विम्बल्डन ही टेनिस टुर्नामेंट आहे. ऑल इंग्लंड क्लबद्वारे ही विम्बल्डन स्पर्धा टेनिसची आयोजित केली जात असते. विम्बल्डन हे लंडनमधलं एक उपनगर आहे आणि त्या ठिकाणी ही मानाची अशी मानली जाणारी लॉन टेनिसची स्पर्धा आयोजित केली जाते. तर या टॉपिकमध्ये काय समजून सांगण्यात आले की खेळांचे आंतरराष्ट्रीयकरण म्हणजे खेळ हा फक्त 2 संघांपुरता, 2 देशांपुरता मर्यादित न राहता तो खेळ आता जगभराचा झालेला आहे. जगभरातले प्रेक्षक त्या खेळाचा आनंद घेतात. अनेक जाहिरात कंपन्या त्याच्यामध्ये प्रायोजक म्हणून येतात. निवृत्त खेळाडू खेळ समजून सांगण्यासाठी येतात आणि जगभरातले लोक तर खेळ बघण्यासाठी येतात. अशा पद्धतीने खेळाचं काय झालं दिसतं आपल्याला, आंतरराष्ट्रीयकरण. 7.4 खेळांचे साहित्य आणि खेळणी. किती छान ना. लहानपणी आपण ज्या विविध खेळण्यांनी खेळलो त्या खेळण्यांची व्याख्या आता आपल्याला 10वीत आल्यानंतर अभ्यासायची आहे. बघूया काय दिली खेळण्यांची व्याख्या आपल्या पाठ्यपुस्तकामध्ये. लहान मुलांच्या करमणुकीसाठी आणि शिक्षणासाठी जी रंगीबेरंगी विविध साधने व उपकरणे असतात त्यांना खेळणी म्हणतात. त्या खेळण्यांचे 2 महत्त्वाचे उपयोग सांगितले. एक म्हणजे करमणुकीसाठी आणि दुसरं म्हणजे शिक्षणासाठी. प्राचीन स्थळांच्या उत्खननामध्ये मातीपासून बनवलेली खेळणी सापडली आहेत. ही खेळणी हाताने किंवा साच्यातून तयार करत असत. म्हणजे खेळणी ही फार फार प्राचीन काळापासून माणूस वापरत आलेला आहे की नाही, मनोरंजनासाठी, शिक्षणासाठी. मग हडप्पा संस्कृतीच्या याच्यामध्ये आपण बघितलं की काही मातीची खेळणी त्या उत्खननात सापडलेली आहे. प्राचीन काळातील भारतीय साहित्यात बाहुल्यांचा उल्लेख आहे. शूद्रकाच्या एका नाटकाचे नाव मृच्छकटिक असे आहे. मृच्छकटिक म्हणजे मातीची गाडी. आता शूद्रक हे एका साहित्यिकाचं नाव आहे, एक नाटककाराचं नाव आहे आणि त्याने जे नाटक लिहिलं त्या नाटकाचं नाव होतं मृच्छकटिक. मृच्छ म्हणजे माती आणि कटिक म्हणजे गाडी. मग याच्यावरून आपल्याला कळतं की पूर्वीसुद्धा मातीच्या साह्याने खेळणी बनवली जात असत आणि त्याचा पुरावा म्हणून आपल्याला हडप्पा संस्कृतीचं जे त्यावेळी उत्खनन करण्यात आलं होतं त्या ठिकाणी त्या संस्कृतीचा अभ्यास करताना आपल्याला जाणवतं, त्याच्यामध्ये पुरावे सापडलेले आहेत की काही मातीची भांडीसुद्धा आपल्याला सापडलेली आहेत. मग अशा पद्धतीने खेळण्यांचा फार फार पूर्वीपासून माणूस वापर करत आलेला आहे. कथा सरित सागर या ग्रंथात अनेक मनोरंजक खेळ आणि खेळण्यांचे वर्णन आले आहे. त्यात उडणाऱ्या लाकडी बाहुल्यांचे वर्णन आहे. या बाहुल्या कळ दाबल्यावर उंच उडत, काही नाचत तर काही आवाज करत असे उल्लेख आहेत. चला शोधूयात.
पूर्वी भारतातील अनेक भागांमध्ये लाकडी बाहुल्या बनवत असत. महाराष्ट्रात ठकी या नावाने ओळखल्या जाणाऱ्या रंगीत लाकडी बाहुल्या तयार केल्या जात. अशा लाकडी बाहुल्या बनवण्याची परंपरा भारतात इतर कोणत्या प्रदेशांमध्ये होती किंवा आजही आहे हे शोधूयात. त्या प्रांतात त्या बाहुल्यांना काय नावे आहेत ते शोधूयात. खेळणी आणि इतिहास 7.5 हा मुद्दा आपण आता बघणार आहोत. खेळण्यांमधून इतिहास आणि तंत्रज्ञानाची प्रगती यावर प्रकाश पडतो. धार्मिक आणि सांस्कृतिक परंपरा समजतात. आता बघा खेळण्यांवरनं काय काय कळतं. ते खेळणं बघितल्यानंतर कुठलं तंत्रज्ञान, आता पूर्वीची जर खेळणी बघितली आमच्या लहानपणीची तर लाकडाचा नंदी वगैरे असायचा, ओके नाही, पांगुळगाडा वगैरे असायचा. आता आजकालच्या मुलांना पांगुळगाडा वगैरे नाही बघा, छोटी कार वगैरे असते किंवा तसली मोटरसायकल असते छोटी, त्याला हॉर्न वगैरे असतो विविध गाण्यांचा. त्यानंतर अगदी कारसारखी कार, त्याला स्टेअरिंग वगैरे असतं, ती फिरवायची, ओके नाही. मग नंतर रोबोट वगैरे, ठीक आहे, बोलणारे वगैरे, बाहुली टाळी वाजवली की नाचणारं ते छोटं मिकी माऊससारखं खेळणं असतं. मग खेळण्यांवरनं काय कळतं आपल्याला. आता आधुनिक खेळणी, आणखी 100 वर्षापूर्वीची खेळणी जर आपण वस्तू संग्रहालयात जाऊन बघितली तर ती खेळणी आणि आताची खेळणी याच्यामध्ये आपल्याला कळेल की तंत्रज्ञानामध्ये कशी कशी प्रगती होत गेलेली आहे. हडप्पा कालामध्ये सापडलेली जी खेळणी ती बघितली तर आपल्याला कळतं की साच्याच्या साहाय्याने मातीची खेळणी वगैरे केली जात होती. म्हणजे खेळण्यांचा इतिहासाशी कसा संबंध आहे हे या मुद्द्यात आपल्याला कळतं की खेळण्यांमधनं इतिहास पण कळतो आणि तंत्रज्ञानाची प्रगती पण कळते. धार्मिक आणि सांस्कृतिक परंपरा समजतात. महाराष्ट्रामध्ये दिवाळीत किल्ले करण्याची मोठी परंपरा आहे आणि मग या आपण सगळ्यांनी बनवला आहे किल्ला, की नाही. आणि मग तो किल्ला बनवला जातो मस्तपैकी लाल मातीचा, त्याच्यावर गवत उगवलं जातं, की नाही. सगळ्या उंच भागावर शिवाजी महाराजांची मूर्ती ठेवली जाते आणि योग्य ठिकाणी जिथे जिथे जसे जसे आपल्याला मावळे बसवता येतात तसे सगळे मावळे, मग गवळणपासून तर भालदार चौकदारापर्यंत आपण सगळे बसवत असतो. मग याच्यावरनं काय कळतं, हा पण एक खेळाचा प्रकार झाला. महाराष्ट्रातील किल्ल्यांच्या साह्याने घडलेला इतिहासाला या ठिकाणी एक उजाळा मिळतो. आणखी काय सांगितले बघा, इटलीतील पॉम्पेई गावाचं नाव काय आहे, पॉम्पेई या शहराच्या उत्खननामध्ये एक भारतीय हस्तदंती बाहुली सापडली. हस्तदंती म्हणजे हत्तीच्या दातापासून तयार केलेली. आता ही बाहुली पहिल्या शतकातली म्हणजे इसवी सन 1 ते 100 या शतकातली ती असली पाहिजे. सापडली कुठे, इटलीत. कुठल्या देशातली आहे, भारतातली. भारतातल्या हत्तीच्या दातापासून तयार केलेली ही बाहुली इटलीमध्ये सापडली. याच्यावरनं काय कळतं, या खेळावरनं काय इतिहास कळला आपल्याला की इसवी सनाच्या पहिल्या शतकामध्ये भारत आणि रोम यांच्यामध्ये परस्पर संबंध होते. मग अशा पद्धतीने उत्खननामध्ये मिळालेली खेळणी इतिहासाला उजाळा देण्याचे काम करतात किंवा देशादेशांमधील संबंधांवर प्रकाश टाकतात. 7.6 खेळ आणि संबंधित साहित्य व चित्रपट. खेळांशी संबंधित साहित्य ही एक नवी ज्ञानशाखा आहे. मग साहित्य म्हणजे याच्यामध्ये मग सगळ्याच प्रकारचं, मग लिखाण असेल, चित्रपट असतील, हे की नाही, तर या सगळ्या ज्ञानकोश असतील, नियतकालिक असतील, मासिकं असतील, ह्या सगळ्यांचा इथे साहित्य म्हणून उल्लेख केलेला आहे. खेळांशी संबंधित पुस्तके, कोश नव्याने तयार होत आहेत. मराठी भाषेत नुकताच मल्लखांबाचा इतिहास प्रकाशित झाला. मग मल्लखांब कुठं उदयाला आला आणि त्याची सगळी विस्तृत माहिती त्या पुस्तकामध्ये सांगण्यात आलेली आहे. व्यायाम या विषयावर कोश आहे. खेळ या विषयाला वाहिलेले षटकार नावाचे नियतकालिक पूर्वी प्रसिद्ध होत होते. इंग्रजीमध्ये खेळ या विषयावर विपुल प्रमाणात साहित्य उपलब्ध आहे. खेळ या विषयाला वाहून घेतलेल्या दूरदर्शन वाहिन्या आहेत. आपल्याला माहिती आहे अनेक स्पोर्ट्स चॅनल्स आहेत की ज्याच्यावर कंटिन्युअसली तासनतास 24 तास म्हटलं तरी चालेल खेळाचेच वेगवेगळ्या खेळांचे वेगवेगळे सामने थेट प्रक्षेपित केले जातात, ओके नाही, किंवा रेकॉर्डेड पण दाखवले जातात. म्हणजे खेळाला किती महत्त्व प्राप्त झाले बघा. एक करिअर करण्याची संधी खेळातनं उपलब्ध होऊ शकते. मग अशा पद्धतीने खेळांशी संबंधित साहित्य आता विपुल प्रमाणामध्ये तयार केले जात आहे.
तसंच खेळांवर आधारित चित्रपट पण तयार केले जातात. तुम्हाला माहिती आहे, सुलतान तुम्ही बघितला आहे, चक दे इंडिया, भाग मिल्खा भाग, हो की नाही, हे सगळे खेळावर आधारित असणारे चित्रपट आहेत. अलीकडच्या काळात खेळ आणि खेळाडूंच्या जीवनपट यांवर काही हिंदी व इंग्लिश चित्रपटांची निर्मिती झाली आहे. उदाहरण म्हणून आपल्या पुस्तकात दिले बघा, मेरी कोम आणि दंगल. तर मेरी कोम ही ऑलिम्पिकमध्ये भारताला कांस्यपदक मिळवून देणारी महिला मुष्टियोद्धा, ओके नाही, लेडीज बॉक्सर, आणि मग तिच्या जीवनावर आधारित चित्रपट तयार करण्यात आला आहे, मेरी कोम. त्यानंतर दंगल, आमिर खानचा. खरोखरच्या जीवनामधल्या ज्या फोगट भगिनी आहेत, दोघी बहिणी, आडनाव त्यांचं आहे फोगट. फोगट भगिनी या पहिल्या महिला कुस्तीगीर यांच्या जीवनावर हा चित्रपट आधारलेला आहे. थोडक्यात काय तर खेळ आणि खेळाडू हे आता चित्रपटांचे विषय होऊ लागलेले आहेत. साहित्याचे विषय, त्यांच्यावर आधारित पुस्तकं लिहिली जाऊ लागलेली आहेत. चित्रपट बनवताना चित्रपटाचा कालखंड, त्या काळातील भाषा, पेहराव, सामान्य जनजीवन या सगळ्यांचा सखोल अभ्यास करावा लागतो. या गोष्टीचा सखोल अभ्यास करणे इतिहासाच्या विद्यार्थ्यांना शक्य असते. कोशांतर्गत वा वर्तमानपत्रे किंवा अन्य ठिकाणी क्रीडा या विषयावर लिहिताना खेळांचा इतिहास माहीत असणे आवश्यक असते. आता जेव्हा आपण असा एखादा चित्रपट एखाद्या खेळाडूच्या जीवनावर, एखाद्या खेळाच्या वर आधारित जेव्हा लिहिणार असो, तेव्हा आपल्याला अनेक जुनी वर्तमानपत्र, अनेक जुने पुरावे मिळवावे लागतील. म्हणजेच आपल्याला कशाचा आधार घ्यावा लागणार आहे? इतिहासाचा. मग अशा पद्धतीने खेळ आणि इतिहास यांची सांगड जर घातली तर आधुनिक काळामध्ये आपल्याला व्यवसाय किंवा करिअर करण्यासाठी उत्तम संधी उपलब्ध होते. आणि तसंच आपला पुढचा टॉपिक आहे ज्याचं नाव आहे खेळ आणि व्यावसायिक संधी. खेळामधनं तुम्हाला कोणत्या कोणत्या व्यवसायाच्या संधी उपलब्ध होणार आहेत बघूया. खेळ आणि इतिहास या गोष्टी वरवर पाहता भिन्न वाटत असल्या तरीसुद्धा त्यांचा निकटचा संबंध आहे. इतिहासाच्या विद्यार्थ्यांना क्रीडा क्षेत्रात अनेक संधी आहेत. ऑलिम्पिक किंवा एशियाड सामने किंवा कोणत्याही स्वरूपाची राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय दर्जाच्या स्पर्धातील लेखन समीक्षा करण्यासाठी इतिहासाच्या जाणकारांची मदत घ्यावी लागते. मग समजा आपण आता भारतीय क्रिकेट याच्यावर आधारित समीक्षा करायची, याच्यावर आधारित लिखाण करायचं आहे, तर ज्याचा या भारतीय क्रिकेटचा इतिहास ज्याला डिटेल माहिती आहे, ज्याने त्याचा अभ्यास केलेला आहे, तो त्याच्यावर उत्तम लेखन करू शकतो, उत्तम समीक्षा करू शकतो. ही झाली पहिली संधी. दुसरी, खेळांच्या स्पर्धा सुरू असताना त्याबद्दल समीक्षापूर्ण निवेदन करण्यासाठी तज्ज्ञांची आवश्यकता असते. या तज्ज्ञांना खेळांचा इतिहास, मागील आकडेवारी, खेळातील विक्रम, गाजलेले खेळाडू, खेळासंबंधीची ऐतिहासिक आठवण अशा गोष्टींची माहिती देणं गरजेचं असतं. यासाठी इतिहास उपयुक्त ठरतो. मग क्रिकेटचा सामना चालू आहे, ओके नाही, आणि अमुक एखादा खेळाडू खेळतो आहे, समजा विराट कोहली खेळतो आहे. मग जेव्हा तो जेव्हा आपण कॉमेंटेटरला मराठीत आपण ज्याला म्हणतो समालोचक, तो समालोचक जेव्हा माहिती द्यायला लागतो तेव्हा तो सांगणार की विराट कोहलीने कधी त्याच्या करिअरला सुरुवात केली, पहिल्या सामन्यामध्ये त्याने किती रन केले होते, तो कुठल्या राज्यातनं आलेला आहे, त्याचं स्थानिक गावाचं नाव काय आहे, आणखी त्याच्याबद्दलची डिटेल माहिती. आता ही सगळी त्याची तपशीलवार माहिती सांगण्यासाठी त्याने अगोदर त्याचा इतिहास, विराट कोहलीचा किंवा सचिन तेंडुलकरचा किंवा ठराविक एखाद्या, आता मेजर ध्यानचंद यांच्याबद्दल माहिती सांगायची, तर अगदी त्यांच्या जन्मापासून कुठले कुठले सामने ते खेळत आलेले आहे, म्हणजे दिवंगत खेळाडूंचं सुद्धा आणि सध्या जे खेळत आहेत अशा खेळाडूंची सुद्धा जर ऐतिहासिक माहिती सगळी आपण ठेवली तर आपल्याला समीक्षापूर्व निवेदन करताना म्हणजे अतिशय दर्जेदार आपण ते करू शकू आणि त्याचा उपयोग आपल्याला होऊ शकतो. त्यानंतर पुढचं बघूया. दूरदर्शनवरून हॉकी, क्रिकेट, फुटबॉल, कबड्डी, बुद्धिबळ इत्यादी खेळांच्या सामन्यांचे प्रत्यक्ष सामना चालू असतानाचे प्रक्षेपण चालू असते. विविध वाहिन्यांमुळे या खेळांसंबंधित नोंदी ठेवणाऱ्यांना महत्त्व प्राप्त झाले आहे.
खेळांशी संबंधित असणाऱ्या वाहिन्या 24 तास सुरू असतात. त्यामुळे या क्षेत्रात रोजगाराच्या अनेक संधी उपलब्ध आहेत. एवढे खेळ खेळले जातात, इतक्या वेगवेगळ्या टुर्नामेंट्स भरविल्या जातात, तर त्याचा व्यवस्थित तपशीलवार रेकॉर्ड ठेवणाऱ्यांना सुद्धा एक करिअरची संधी आहे. मग त्यांचं कामच वेगवेगळ्या वाहिन्यांवरचे वेगवेगळे खेळ बघणे, त्या सगळ्या खेळाडूंची, त्या खेळांची किती सगळे अगदी विस्तृत जेवढी माहिती ठेवता येईल तेवढी ठेवणे, असं सुद्धा त्यांना एक रोजगाराची संधी यातनं उपलब्ध होऊ शकते. आणखी पुढची संधी बघूया आपण. संधी क्रमांक 4. खेळाच्या स्पर्धांमध्ये पंचांची आवश्यकता असते. पंच म्हणजे ज्याला आपण म्हणतो रेफरी, हो की नाही, अंपायर, हे की नाही. बघूया आपण. पंच म्हणून पात्रता प्राप्त करण्यासाठी परीक्षा असतात. अशी पात्रता प्राप्त केलेल्या पंचांना जिल्हा, राज्य, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरांवर काम करण्याची संधी मिळते. सरकारी आणि खाजगी पातळीवरून खेळांना उत्तेजन देण्याचे प्रयत्न चालू आहेत. खेळाडूंसाठी शिष्यवृत्तीची व्यवस्था करण्यात आली आहे. सरकारी आणि खाजगी आस्थापनांमध्ये खेळाडूंसाठी राखीव जागा ठेवण्यात आल्या आहेत. खेळाकडे एक चांगल्या दृष्टिकोनातून आपण बघितले पाहिजे, म्हणून खेळाला त्याचं महत्त्व प्राप्त करून देण्यासाठी खेळाडूंसाठी काही क्षेत्रामध्ये जाणीवपूर्वक जागा राखून ठेवण्यात आलेल्या आहेत. खेळाडूंसाठी शिष्यवृत्ती, ज्याला आपण स्कॉलरशिप म्हणतो, त्यासुद्धा देण्यात आलेल्या आहेत. 10वीच्या विद्यार्थ्यांनासुद्धा बघा, 8वी, 9वी, 10वी या वर्षांमध्ये जर तुम्ही जिल्हा स्तरावर, राज्यस्तरावर किंवा राष्ट्रीय स्तरावर जर तुम्ही खेळ खेळला, तर तुमच्या त्या पातळीनुसार तुमच्या एकूण टक्केवारीमध्ये काही गुण त्याच्यामध्ये तुमचे काउंट केले जातात, ते दिले जातात, ओके नाही. मग अशा पद्धतीने खेळांकडे एका चांगल्या दृष्टिकोनातून सरकारसुद्धा बघायला लागलेलं आहे. आणि आपण सुद्धा अभ्यासा एवढंच महत्त्व आपण खेळांना दिलं पाहिजे, कारण खेळामुळे रोजगाराच्या संधीसुद्धा उपलब्ध होतात. असा एक सकारात्मक दृष्टिकोन आपण जर विद्यार्थ्यांमध्ये निर्माण केला, तर नक्कीच मुलांना तुमच्या लक्षात येईल की आपण खेळ खेळण्याने सुद्धा उत्तम करिअर करू शकतो आणि मजबूत आणि बळकट शरीरसुद्धा मिळवू शकतो. कारण आपल्याकडे म्हटलं आहे, आरोग्यम धनसंपदा. खूप पैसा असेल आणि तुमचं आरोग्य जर चांगलं नसेल, तर त्याचा तुम्ही आस्वाद घेऊ शकत नाही. पण खेळ मात्र तुम्हाला उत्तम आरोग्य देतं. त्यामुळे अभ्यासही भरपूर करायचा आहे आणि भरपूर खेळायचं सुद्धा आहे. क्रिकेट सामन्यांचे मराठी भाषेतून समालोचन पूर्वी बाळ ज पंडित करत असत. आकाशवाणीवरून हे धावते वर्णन ऐकण्यासाठी लोक जीवाचे कान करत असत. हे समालोचन करताना बाळपंडित त्या मैदानाचा इतिहास, खेळाडूंचा इतिहास, खेळाशी संबंधित असणाऱ्या आठवणी आणि पूर्वीचे विक्रम यांची माहिती देत असत. त्यांना खेळाचे आणि खेळाच्या इतिहासाचे उत्तम ज्ञान असल्यामुळे त्यांचे समालोचन रंजक व्हायचे.